नवीन आहे मात्रे नवीन फलंदाज योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्गवर आहे रोशन दुसरा षटक मार्ग असतो तो एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज समोर आव्हान योगेश याचं आणि समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार होता पुन्हा संधी आली तर संधी सोडू नका 500 रुपये फार आहेत हा आजची एक वर्दी देखील होऊ शकते टेनिस cricket.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले जाते अगदी सकाळपासून या साऱ्या मंडळींनी उपस्थिती लावले चला बॉल द्यायचा ओमकार सर 70-70 चा बॉल आहे लगा तो 6 टेनिस विश्वामध्ये आपण पाहतो चला बॉल द्यायचा आहे चा बॉल आहे लगा 2025 च्या आयोजनामध्ये बंड्याबाई संघाने अगदी नामवंत पंचांना देखील पाचारण केलंय 70-70 चा बॉल त्यानंतर या स्पर्धेला ज्या ज्या मंडळींनी योगदान दिलं त्यांचे आपण अगदी होल्डर्स सुद्धा पाहतो आपण बॅनर्स प्रचंड मेहनत करत असताना ही स्पर्धा आज प्रत्यक्षात पहिल्या दिवसाला सुरुवात केली थोडीशी उशिरा का होईना परंतु स्पर्धेला सुरुवात झाली याने या स्पर्धेत दाखल झालेले सर्व संघ त्यांचं करूया आपण स्वागत सायंकाळच्या सत्रामध्ये सुरुवात आहे गोलंदाजी मार्गवर रोशन समोर आव्हान असेल योगेश म्हात्रे एक आयकॉन खेळाडूचा भरणा असलेली स्पर्धा आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज चेंडू फेकला होता अलाउन कापे चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्रक्षेत्र चेंडू उचलणार फेकणार दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्यात 25 धावा धावफलकावर आहे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे दुसरं षटक मार्ग असते 25 धावा धावफलकावर लागल्यात आणि धावा कराव्या लागतील बंड्याबाई संघ या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि या वर्षी मात्र बंड्याबाई संघ 2025 मध्ये विजयापासून थोडासा दूर आहे लागते या अवंता धावेरी धावसंख्या धावफलकावर लागतायत 26 धावा 26 धावा धावफलकावर आहे चला फास्ट घ्या अच्छे चांगला चेंडू टप्पा पडलाय तर चेंडू खाली राहिला होता
एवढा चांगला चेंडू तेवढा त्याचा सन्मान. हीच तर रणनीती असते क्रिकेटची. षटक घोषित झाले. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 27 धावा. सायंकाळचं सत्र ऐकूया एखादं गाणं. आणि गोलंदाजीवर सज्ज झालाय तो प्रतीक पवार, स्थानिक गोलंदाज. परंतु त्याच्या समोर तेवढंच तगडं आव्हान योगेश म्हात्रे याचं आयकॉन खेळाडू. या टेनिस विश्वामधली नामवंती खेळाडूंना संधी असते आणि त्या संधीमध्ये ही सारी मंडळी इथे दाखल होते. त्यांचं करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मंड्याबाई चषक 2025 सुवर्ण पर्व 10व गोलंदाजी मार्ग होतो. तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रतीक समोर तगडं आव्हान योगेश. अतिशय चांगला चेंडू. चेंडू 20 मध्ये 2 गॅप मध्ये निघून जातो 4 धावेसाठी. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना योगेश म्हात्रेच्या बॅटीतून आलेला चौकार. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर अडतायत. 31 धावा धावफलकावर. 31 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीवर प्रतीक पवार. समोर आव्हान आहे योगेश याचं. एक आयकॉन खेळाडू. चांगला चेंडू. अगदी गती परिवर्तन. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. स्थानिक खेळाडूने देखील दाखवून दिलंय याच क्रीडांगणावर माझी एक चांगली गोलंदाजी राहिली. याच क्रीडांगणावर या गोलंदाजीच्या माध्यमातून मी माझ्या संघाला विजयाच्या दिशेने नेलंय. असाच काहीसा मानस असेल गोलंदाजाचा. पण समोर तेवढंच तगडं आव्हान आहे योगेश म्हात्रे याचं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. स्थानिक पातळी खेळत असताना पुन्हा पुन्हा प्रतीक मात्र सांगतोय अशाच प्रकारची गोलंदाजी मी करत असतो. कारण 2 चेंडूवर योगेशला मात्र उभा ठेवलाय. ऐकॉन म्हणून तुझा बॉल बाला निश्चित असेल. पण स्थानिक पातळीवर खेळत असताना याच खेळपट्टीवर माझी गोलंदाजी राहिली आणि त्या गोलंदाजीला तुला सामोरं जावं लागेल. हा इशारा असेल एखाद्या वेळेस प्रतीकचा. पण तो योगेश देवडा आज या टेनिस मध्ये नामवंत असलेला खेळाडू आहे. तिसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी ओंकार सर. योगेशला देखील विचार पडलाय. प्रत्येक चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न करतो. बॅटच्या रडार मध्ये येत नाही. अगदी बॅटीवर देखील चेंडू येत नाही. 3 चेंडू डॉट आलेत आणि बंड्याबाई संघाचा धावफलक मात्र इथे थांबलाय. कारण की सामना अशोपाल विरुद्ध बंड्याबाईज. बंड्याबाईज विरुद्ध अशोपाल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि फलंदाज बाद. अगदी 3 चेंडू उभा ठेवला. 4थ्या चेंडूवर हवेमध्ये चेंडू भिरकावून दिला आणि परतावे लागले ती योगेश म्हात्रे याला. एक विकेट मैदानाच्या बाहेर जाते. कमॉन डीजे. खेळाडू मिस्टर एमफीएल म्हणून नावारूपाला आलेला खेळाडू. एक शांत आणि संयमी
खेळाडू म्हणून त्याची नावलौकिक राहिले, पण गोलंदाजी व स्थानिक गोलंदाज देखील तितकाच तगडा आहे तो प्रतीक पवार. हे चांगला चेंडू बंधू क्षेत्ररक्षक आहे आणि हे काय झालं, ये क्या हुआ, आल्या पावली माघारी. काय गोलंदाजी राहिले, स्थानिक पातळीवरचा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करू शकतो. या क्रीडांगणावर खेळपट्टीवर माझी देखील गोलंदाजीची दादागिरी राहिले आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करत असताना प्रतीक पवारच्या गोलंदाजी मात्र तेवढीच निर्णायक राहिली. 2 विकेट मिळाल्या. धाव 18 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 31 धावा. रोहित बिरामने चांगला चेंडू त्याच्या बॅटच्या रडार मध्ये याला क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या जवळ जाणार क्षेत्ररक्षक. चेंडू उचलणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कुमार शेट्टे अगदीच अटफटत खेळत नसणारा रोहित देखील बाद होता. 3 फळाची काय गोलंदाजी राहिले. स्थानिक पातळीवरच्या गोलंदाजांनी मात्र कमाल केल्या ओमकार सर. या अगोदरच्या गोलंदाजीमध्ये प्रतीकने मात्र फक्त 4 धावा दिल्या आणि 2 गडी टिपले होते. धावसंख्या फलक तिथे स्थिरावलाय. धावसंख्या 32 धावा. 4 विकेट मिळाल्यात आणि फक्त 5 धावा खर्च केला. काय गोलंदाजी आहे. स्थानिक पातळीवरचा खेळाडू देखील एक चांगली गोलंदाजी करू शकतो, हेच दाखवून देते माथेरानचा टेनिस क्रिकेट. 32 धावा धावफलकावर आहे. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ आहे. आणि खेळपट्टीवर आपण पाहतो 2 बंधू. स्ट्राइक वर आहे तनुज शिंदे, नॉन स्ट्राइकला आहे यश शिंदे. 2 बंधू बंड्याबाई संघाची धुरा सांभाळणार का. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी करतोय राहुल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. दोन्ही फलंदाज ओंकार सर अगदीच अस्फटत खेळतायत. अलाउन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूने वेग घेतला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. ही डोक्याची घंटा होईल का.
35 धावा फलकाव्या लागल्यात। येणारे चेंडू असतील 24 विजयासाठी धावा कराव्या लागतील। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। पहिली क्वार्टर फायनल जय मल्हार विरुद्ध अजय इलेव्हन। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीसाठी या। अजय इलेव्हन विरुद्ध जय मल्हार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीसाठी या। चला 24 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज। अशोपाल संघ आपली पहिली फलंदाज जोडी पाठवा। सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगत राहील ओंकार सर। जेवढी धाव संख्या कमी तेवढा सामन्यामध्ये रोमांचक असतो। हा इतिहास राहिला माथेरानच्या टेनिस क्रिकेटमध्ये आणि तो पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल का? निश्चितच मिळेल, कारण बलाढ्य असा बंड्याबाई संघ हा धावांपासून थोडासा दूर राहिला आहे, परंतु गोलंदाजी क्षेत्ररक्षण ही त्यांची जमेची बाजू आहे। ह्या जमेच्या बाजूला पुन्हा एकदा प्रस्थापित करणार का अशोपाल संघ नव्याने उभारलाय आणि त्यामध्ये असलेला आयकॉनचा भरणा आणि आयकॉनची फलंदाज जोडी या अगोदरच्या सामन्यामध्ये एक धुवाधार फलंदाजी करत असताना आपल्या या स्पर्धेमध्ये स्थान कायम केलंय। ती फलंदाज जोडी आपण पाहतोय जातोय रोशन आणि अर्जुन बांगर। चला निमेशजी दळवी पहिली क्वार्टर फायनल। एका बाजूला असेल अजय इलेव्हन, दुसऱ्या बाजूला असेल जय मल्हार संघ। अस्तित्वाची लढाई। चला सामन्याला होते सुरुवात। 24 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य। कुठली धाव संख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाहीये। पंचांचा इशारा येतोय, सामन्याला होते सुरुवात। सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल झाले अर्जुन बांगर आणि रोशन। गोलंदाजी मार्ग देतोय आयकॉन खेळाडू योगेश। गोलंदाज तयार। चांगला चेंडू, पहिला चेंडू अगदी वेगाने फेकला गेला होता। बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, एक जादूभरी गोलंदाजी। प्रश्न पडला असेल फलंदाजाला, ज्या पद्धतीने वेगाने चेंडू एसटीच्या बाजूने निघून गेला। म्हणून सुरुवातीला सांगितलं कुठली धाव संख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाहीये। इंतजार करने वाले को सिर्फ और सिर्फ उतना मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ जाते। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। पहिलं षटक मार्गस्थ होतोय। पहिल्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव देखील आलाय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। अतिशय चांगला चेंडू, बॅटची कडा होती। ये कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है। जिस दिन तुम नाकामयाब हो जाते हो उसी दिन ये दुनिया तुम्हारे खिलाफ हो जाती है। ऊंची दीवारें छू लो या अंबर छू लो मीनारों से, हम हाथ बढ़ा के पूछेंगे सवाल उन उड़ान से। जाऊया मैदानाच्या दिशेने। अतिशय चांगला चेंडू चा समाचार घेतलाय
वन बाउंड चौकार. बऱ्याच उशी शांत असलेला फलंदाज मात्र समाचार घेत असताना 4 धावा फलकावा लागतायत. पाठलाग एक माफक लक्ष आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष. असे चांगला चेंडू. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. गोलंदाज आपली रणनीती कायम ठेवतोय. प्रत्येक चेंडू एक रणनीती आखतोय आणि ती यशस्वी देखील होते. कारण टेनिस विश्वामधले नामवंत खेळाडू अशाच प्रकारे नावाला रूपाला येत नाही मित्रांनो. गोलंदाजी मध्ये असलेले परिवर्तन, फलंदाजाला प्रश्नात टाकलेला गोलंदाजी, यासाठी तर त्याला आयकॉन म्हणून बोलवलं जातं. चांगला चेंडू. शिल्लक मध्ये चेंडू टावेल झालाय 4 धावेसाठी. एखादा चेंडू मिळाला तर त्याचा समाचार घेतोय, पण तो गोलंदाज पुन्हा पुन्हा रणनीती आखण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच प्रकारचा समाचार देखील घेतोय फलंदाज. धावसंख्या दाखल लागल्या 8 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे, गोलंदाजी मार्गवर आहे. योगेश समोर आव्हान असेल अर्जुन बांगर. सामना जरी 2 संघांमध्ये असेल तर प्रत्यक्षात असे चांगला चेंडू. एकदा सांगितलं की प्रत्येक चेंडू दरम्यान गोलंदाज आपली रणनीती आखतोय, फलंदाज त्या विरोधात हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या दाखल लागल्या 8 धावा. अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये बऱ्याचशा धावा कराव्या लागतील. परंतु आमचे गुणलेखक सांगतील सायंकाळचं सत्र आहे, सूर्यनारायण काही वेळामध्ये अस्ताला जाईल आणि ह्याही परिस्थितीमध्ये या क्रीडांगणावर आपल्याला सामने खेळवायचे. कारण यापुढील होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक झालंय. एका बाजूला असेल जय मल्हार तर दुसऱ्या बाजूला असेल अजय लेवल संघ. कम ऑन डीजे, डीजे ठोक. अंगणावर बऱ्याच वेळा क्रिकेटला येतो तो रोहित बालेराव गोलंदाजी मार्कवर आहे. समोर आव्हान असेल आयकॉन खेळाडू रोशन. सामना जरी बंड्या बॉईज विरुद्ध अशोपाल असला तरी प्रत्यक्षात सामना आपण पाहतो रोहित विरुद्ध रोशन याच्या विरोधात. गोलंदाज तयार. हे चांगला चेंडू, पंतू पंच फिरले. व्हाईट बॉल. एक गावांतर धाव फलकावं लागते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शरीराचा वेध घेतलाय, पण ती एक धाव मिळते. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपल्याला खेळपट्टीवर थांबावं लागेल. या माफक लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आयकॉनचा भरणा असलेली स्पर्धा. अतिशय चांगला चेंडू. गॅप सिलेक्शन चांगले. स्ट्राइक ऑल मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्या दाखल लागल्या 14 धावा. पिंपळाच्या रोपासारखं खडकावर देखील उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निश्चयाच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळ काय येतील आणि जातील, परंतु खडकावर पाय ठेवून पिंपळाच्या रोपासारखं उगवता आलं पाहिजे. परंतु बंड्याबॉय संघ सांगतोय तहान माझी लाटेची, थेंबानी पोट भरणार नाही. हरणार मी अनेकदा, परंतु जिंकल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुलटा चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय. गॅप मध्ये चेंडू जाणार, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. तनुज शिंदे बराच चेंडू पासून दूरवर होता, अगदी वेगाने पळत गेला. आपल्या संघासाठी 2 धावा निश्चित वाचवल्यात. 16 धावा धावफलकावर. फटका बसलाय. रोहित चेंडूच्या खाली प्रयत्न चांगला केला होता.
प्रयत्नापासून दूर राहिला नाही. स्टँड पासून तो रोहित झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या दोन धावेनी धावसंख्या दफलकावा लागल्या. 18 धावा दफलकावर. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. मोठा मटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू उचलणार फेकणार दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. एक बॉल है. एक विकेट मैदानाच्या बाहेर जाते. माफक लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी देखील तुम्हाला बरंच काय करावं लागतं. झटपट क्रिकेट, ताबडतोब क्रिकेट फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या दाखल लागले 19. चला, आशुपाल संघ तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत नाहीये. कुशल मॅच आहे. आम्ही सुरुवातीलाच बऱ्याच वेळा सांगितलं, परंतु तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. अतिशय चांगला चेंडू. कुमार शेट्टी चेंडूला फील्ड करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाणार, परंतु एकच धाव मिळते. वीस धावा धावफलकावर. समीकरण असेल 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा पेटून उठा. इतक्या जिद्दीने पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक तुमचं यश संपादन झाल्यानंतर तुमच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. परंतु इथे प्रत्यक्षात टाळ्या वाजणार कोणासाठी? बंड्याबाई संघासाठी की आशुपाल संघासाठी? कारण की समीकरण राहिले 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. बंड्याबाई संघ 2025 पर्यंत काहीसा मागे राहिलेला संघ पुन्हा एकदा विजयाची सुरुवात करणार का? कारण या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेला बंड्याबाई संघ आणि समोर नव्याने उभारलेला आशुपाल संघ मात्र त्यांच्याशी 2 हात करतोय. पहिल्या सत्रामध्ये अगदी माफक लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न दिला. 35 धावा झाल्या. 36 धावांचा पाठलाग करतोय तो आशुपाल संघ. गोलंदाजी मार्गावर येतोय. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी एक युवा गोलंदाज तनुष शिंदे आणि त्याच्या समोर आव्हान असेल तितकं तगडं ते अर्जुन बांगरेचं. 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. मायबाप प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय, कारण ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून कव्हर केली जाते. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. योगेश मात्र चेंडू पर्यंत जाणार, परंतु एकाच धावे समाधान. समीकरण बदलते. 11 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर आहे तनुष शिंदे. गोलंदाज तयार. असे चांगला चेंडू. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. हैदरला माहिती आहे कोण खेळाडू खेळू शकतो, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तेच काम त्यांनी केलं. संघर्षाच्या वस्तीत पराभवाची कोणी केली चिंता? संघर्षाच्या वस्तीत जन्म झाला आमचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज.
असे चांगला चेंडू युसेफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 243 मधून चेंडू जाणार योगेश चेंडूच्या दिशेने एका धावे समाधान. एक एक दोन दोन धावांनी देखील दोन्ही फलंदाजांना माहिती आहे विजयाच्या दिशेने निश्चित जाऊ शकतो. या गोलंदाजाच्या नंतरच्या गोलंदाजावर एखाद्या वेळेस हल्ला चढवता येईल पण या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील त्या बंड्याबाई संघाला. एक एक दोन दोन धावेने देखील अशोकपाल संघ आपल्या विजयाचे इशारे इरादे स्पष्ट करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. तनुज शिंदे गोलंदाजी मार्ग समोर आव्हान हैदर याचं. अतिशय चांगला चेंडू गती परिवर्तन केलं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही निदाव चेंडूची सांगता होते. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत राहील. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांना हा सामना अतिशय चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू उचलणार फेकणार एकाच धावे समाधान. आणि या षटकातील गुणलेखक सर मला वाटतं शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल आणि समोर तेवढंच तगडं आव्हान अर्जुन बांगर याचं. माथेरानच्या या लाल मातीवरच्या खेळपट्टीवर बरेच श्रम करावा लागतं. पुढे मारण्याचा प्रयत्न होता स्वतः चेंडूच्या दिशेने जातोय परंतु दोन्ही फलंदाजांनी विचार केलाय कारण की अर्जुनला माहितीये शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक माझ्याकडे असणं गरजेचं आहे आणि हैदरने देखील तेच केलं कारण की समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज असेल परंतु दोन्ही संघांसाठी एक निश्चित म्हणूया आयुष्य छाने थोडे राहणे रडतोस काय वेड्या जगण्यास शाने काट्यात फुलाची झुलती कमाने उचलून घे हवं ते दुनिया दुकाने जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमाने सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. चला पंच फास्ट घ्या. सर बंड्याबाई संघाचे खंडे पाठीराखे आहात तुम्ही पण बंड्याबाई संघ ज्या पद्धतीने झुंज देतोय पण त्याही पेक्षा प्रचंड प्रमाणात झुंज देतोय त्याचं कौतुक करावं. तो पडद्यामागून बऱ्याच वर्षानंतर या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आला तो अशोकपाल संघ. 2 आयकॉनचा भरणा जरी असला तरी हैदर सारखा फलंदाज देखील पट्टीवर थांबण्याचं काम करतोय हे देखील तेवढंच कौतुकास्पद आहे. पण तो गोलंदाजी मार्ग येतोय एक डावखुरा गोलंदाज अरुण शेट्टे आणि त्याच्यासमोर तगडं आव्हान अर्जुन बांगरेचं. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. कुठेही जाऊ नका. अतिशय चांगला चेंडू पहिल्या चेंडूवर बंड्याबाई संघाने इरादे स्पष्ट केल्यात. विजयाच्या दिशेने घोडदौड आम्ही केले कारण या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये भूमिका आमची आहे. पहिला चेंडू निर्धाव समीकरण असेल 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. काय गोलंदाजी संघ नायकांनी चेंडू जेव्हा हातात दिला तेव्हा सांगितलं हा चेंडू नाही ते मॅच तुझ्या हातामध्ये देतोय. पुन्हा एकदा गोलंदाज संच समीकरण असेल 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बिग 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 षटकार. ओमकार से एक म्हणेल वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला षटकार ठोकेगा मगर झुकेगा नाही साला. येतोय हा षटकार. तीन चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. कुसुमाग्रज यांच्या कवितेतील शेवटच्या 2 ओळी मला इथे आठवतात. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर थोडा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेव आणि फक्त लढ म्हणा. दोन्ही संघांना लढावा लागेल आता.
चला वेळ नका लावू, आपली वेळ आपण ठरवतो. काटे तर घड्याळाचे फिरतात. गोलंदाजी मात्र तितकीच चांगली राहिली ओंकार सर, परंतु फलंदाजाने एकदा गोलंदाजाच्या चेंडूच्या लक्षाकडे लक्ष दिलं, टप्प्याकडे लक्ष दिलं आणि भिरकावून दिला चेंडूला अगदी परिसीमेच्या पलीकडे. आयकॉन म्हणून मी या टेनिस विश्वावर का आलो, आयकॉन म्हणून या माथेरानच्या खेळकट्टीवर मला का बोलवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. कुमार शेट्टीने चांगली फेल केली होती, परंतु हा झेल होणं गरजेचं होतं. कुमार शेट्टी सततचा क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडून देखील चुकी होते. समीकरण बदलतंय, 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. एकदा सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय चांगला चेंडू खोदून काढला होता चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक एंडला काय होणार. एक चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. सामना बराबरी सुटला, तो सुपर ओव्हर. सामना बराबरीचा सुटला तर सुपर ओव्हर होईल आणि गोलंदाजाने चेंडू फेकल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाकडे गेला तर त्याची धाव गणली जाणार नाही. आयसीसीचा नियम आहे मित्रांनो, गोलंदाजाने टाकलेला चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला तर तुम्ही धाव काढू शकत नाही. गोलंदाजी मार्कवर आहे अरुण शेट्टी आणि समोर तगडं आव्हान. ओंकार सर मात्र उभे राहिलेत. फटका फसलाय, कुमार शेट्टी चेंडूच्या खाली आणि पराभवाच्या दिशेने निघाला बंड्याभाई संघ. मात्र विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा सुरुवात केली, परंतु दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. गोलंदाजाच्या हातामध्ये जेव्हा चेंडू दिला, संघनायकाने सांगितलं तुझ्या हातामध्ये चेंडू नाही, ती मॅच दिले आणि तशा प्रकारची गोलंदाजी केली त्या अरुण शेट्टी याने.